नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. दिल्लीतील 4 न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी. साकेत कोर्ट, पटियाला हाऊस कोर्ट आणि रोहिणी कोर्ट येथे बॉम्बस्फोट, तर सीआरपीएफच्या शाळांनाही बॉम्बस्फोटच्या धमकीचे फोन. दहशतवाद्यांना टॉप कमांडर चकमकीत ठार. टॉप कमांडर मांडवी हिडमा पोलिसांच्या सोबतच चकमकीत ठार. हिडमासह त्यांच्या पत्नीचाही चकमकीत मृत्यू झाल्याची माहिती. अंबरनाथच्या जावसईमध्ये तरुणावर 8 ते 9 जणांनी केला प्राणघातक हल्ला. आरोपींनी तलवार आणि कोयत्याने केला तरुणावर हल्ला. आरोपींकडून तलवार आणि कोयत्यासारखे हत्यारे जप्त. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार. माजी आमदार मारोतराव पवार व येवला लासलगाव विधानसभा संपर्क प्रमुख संभाजी पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार. नवी मुंबईत टोमॅटोचे दर कडाडले. अवकाळीमुळे टोमॅटोचं पीक खराब झाल्यानं टोमॅटोच्या दरात वाढ. काही दिवस टोमॅटोचे दर असेच राहणार असल्याची व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया. दिल्लीतील 4 न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट घडून आणल्यानंतर आता दिल्लीतील 4 न्यायालयांना बॉम्बस्फोटाच्या धमक्यांचे फोन आल्याची माहिती मिळते. साकेत कोर्ट, पटियाला हाऊस कोर्ट आणि रोहिणी कोर्ट येथे बॉम्बस्फोट घडून आणण्याच्या धमक्या देण्यात आल्यात. या व्यतिरिक्त द्वारका येथील 1 आणि प्रशांत विहार येथील 2 सीआरपीएफ शाळांना देखील बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्या आहेत. धमक्याचे फोन नंतर दिल्ली पोलीस अलर्ट झाले असून दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा टॉप कमांडर चकमकीत ठार. सुरक्षा दलांसह नागरिकांवर सशस्त्र हल्ला करणाऱ्या नक्षलवादी गटांचं नेतृत्व करणारा कुख्यात माओवादी मांडवी हिडमा याचा आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यात चकमकीत मृत्यू झालाय. आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या त्रिकोणी जंक्शन जवळील मारेदुमिल्ली जंगलात दहशतवादी आणि आंध्र प्रदेश पोलिसांमध्ये ही चकमक झाली. तर या चकमकीत मांडवी हिडमा यांच्यासह यांच्या पत्नीचाही खात्मा करण्यात आल्याची माहिती आहे. बातमी मुंबईतून. अंबरनाथमध्ये तरुणावर हल्ला आणि कोयत्यांनी जीवघेणा हल्ला. अंबरनाथच्या जावसई परिसरात एका तरुणावर 8 ते 9 जणांच्या टोळीने तलवार आणि कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फुलेनगरवाडीतील सुधीर ओमप्रकाश सिंह हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि परिसरात त्यांचा तबेलाही आहे. गाडीच्या तुटलेल्या वेल्डिंगचं काम करण्यासाठी ते घराजवळील दुकानात गेले असताना अचानक मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला. आरोपींकडे तलवार, कोयता यासारखी घातक हत्यारं होती आणि त्यांनी थेट जीव घेण्याच्या उद्देशाने मारहाण केली. नाशिकच्या येवल्यामध्ये ठाकरे गटाला खिंडार. येवला मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचं चित्र दिसतंय. माजी आमदार मारोतराव पवार तसेच ठाकरे गटाचे येवला लासलगाव विधानसभा संपर्क प्रमुख संभाजी पवार जे ठाकरेंच्या शिवसेना गटासाठी महत्त्वाचं पद सांभाळत होते, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. यावेळी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत ते राष्ट्रवादी प्रवेश करणार असून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. नगराध्यक्षपदासाठी एकूण 83 तर सदस्यपदासाठी 1063 नामनिर्देश पत्र दाखल. वाशिम जिल्ह्यातील 4 नगर परिषदा व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र दाखल करण्यासाठी 10 नोव्हेंबर पासून सुरुवात करण्यात आली होती. काल शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी एकूण 83 तर सदस्यपदासाठी 1063 नामनिर्देश पत्र दाखल करण्यात आले. या नामनिर्देश पत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. बातमी नवी मुंबई येथून. शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा. मेळाव्यास उदंड प्रतिसाद. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पनवेल महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडलाय. यावेळी पनवेल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठा प्रतिसाद देत विविध मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडल्या. मेळाव्यात मतदार यादीतील त्रुटी, मतदान प्रक्रियेवरील संशय तसेच महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीत झालेल्या गोंधळाबद्दल कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. सकाळी झालेल्या दुसऱ्या आरक्षण सोडतीनंतरही अनेक शंका कायम असल्याचं मत यावेळी मांडण्यात आलंय. तृतीय पंथीयाने नगर परिषदमध्ये दाखल केला उमेदवारी अर्ज. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी अनेकांनी वाजत गाजत हलकीच्या ठेक्यावर डान्स करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. कागलमधल्या कागल नगर परिषदेमध्ये सुद्धा अशाच तृतीय पंथीय जावेद पिंजारी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यासाठी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी हलगीच्या ठेक्यावरती नृत्य करत आणि प्रचंड घोषणाबाजीत नगर परिषद परिसर दणाणून सोडलाय. राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेस धुळ्यात सुरुवात. राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचं आयोजन 17 ते 19 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी अमरावती, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर अशा 8 विभागातून 272 खेळाडू व व्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक,
पंच, पदाधिकारी असे एकूण 52 राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एकूण 324 सहभागी होत आहेत। या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। डोंबिवलीत स्विगी रायडर्सचा संप कायम। डोंबिवलीत गेल्या 4 दिवसांपासून स्विगी रायडर्सचा संप सुरूच आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचं स्विगी रायडर्सने सांगितलंय। आज सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक होणार आहे। या बैठकीत संपावर काय तोडगा निघतो हे बघावं लागणार आहे। बातमी नवी मुंबईतून। आवक घटल्यामुळे टोमॅटोचे दर वाढले। मागच्या काही दिवसांपासून विविध भागात झालेला पाऊस त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला टोमॅटो मोठ्या प्रमाणात खराब झाला आणि याच कारणामुळे बाजारात टोमॅटोची आवक घटली आहे। आठवडाभरापूर्वी 40 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो दुप्पट किमतीवर विकला जातोय। अजून काही दिवस तर असेच राहिले, मात्र नवीन पिकवलेले टोमॅटो बाजारात आल्यावर भाव कमी होण्याची शक्यता असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय।